आज महानगर पालिका पर अग्निसेना की महिला मोर्चा ने किया धरना प्रदर्शन, जहां फेरी वालों को लेकर, उनके लाइसेंस को लेकर, सर्वे नंबर को लेकर उनको लाइसेंस दिया जाए, उनकी ऐसी मांगे रही। और कहीं ना कहीं ऐसा मामला रहा कि जब काफी सालों से लोग बैठे हैं, 2 रुपए की पावती हुआ करती थी और आज 90 रुपए की पावती है। कहीं ना कहीं उन्होंने अपनी गुहार लगाई है, अपना प्रस्ताव रखा है महानगर पालिका से कि हमें कहीं ना कहीं लाइसेंस दिया जाए। आ, 2014, 2015 आणि 2016ला असे आमचे सर्वे झालेले आहेत नालासोपारा पूर्व ब्रिजच्या खालचे। तर गेले 4 वर्ष झाले आम्ही महानगरपालिकेत सतत पत्रव्यवहार करत आहे, पण महानगरपालिका झोपलेली आहे, त्याच्यामुळे त्यांना जाग येत नाही आमच्या समस्या ऐकायला। आम्ही काय सांगतोय, काय बोलतो हे ऐकायला ते झोपलेले आहेत, तर त्यांना जाग येत नाहीये। तर आज त्यांना झोपेतून उठवायसाठी आम्ही इकडे बसलेलो आहेत। आमच्या समस्या आहेत की जर आमचे सर्वे लिगली महानगरपालिकेनेच केलेले आहेत तर आम्हाला लायसन का देत नाही। आणि गेले 30 ते 35 वर्ष झाले जेव्हा ब्रिज सुद्धा नव्हता त्याच्या अगोदर पासून तिकडे भाजी विकत आहेत, मग लायसन द्यायला का महानगरपालिका मागे पडते। आणि राहिला विषय, आता फेरीवाल्यांचे मुद्दे सध्या सगळ्यांनी उचललेले आहेत। मग एवढे वर्ष झाले सगळे पक्ष झोपलेले का? त्यांना एवढे वर्ष जाग आली नव्हती का फेरीवाल्यांची? आज आम्ही 4 वर्ष झाले, 5 वर्ष झाले फेरीवाल्यांसाठी मी स्वतः लढते, स्वतः कैलास काका याच्यामध्ये आहे, कैलास काकांच्या माध्यमातून आम्ही सतत प्रोसिजर करत आहे। मग एवढे वर्ष झाले का फेरीवाल्यांच्या बद्दल कोण विचार करत नाही? आणि आता सगळ्यांनी मुद्दे उचलत आणि बोलतायत की फेरीवाल्यांमुळे ट्रॅफिक होते, फेरीवाल्यांमुळे ऍक्सिडेंट होत आहेत। फेरीवाल्यांमध्ये का होत आहे? जर फेरीवाल्यांचे सर्वे झालेत, सर्वे तर खूप कमी लोकांचे झालेत, पूर्ण वसई विरारमध्ये 15,000 15,500 फक्त सर्वे झालेले आहेत। मग त्या सर्वे झालेल्यांना तुम्ही बसवा आणि जे अनधिकृत आहेत त्यांना हटवा। जर अनधिकृत हटवले, जे काही हातगाड्या आहेत, जे काही फेरीवाले आहेत त्यांना हटवले, रिक्षावाले पण भरपूर आहेत। रिक्षावाले तर रिक्षावाल्यांची लाईन, आता तुम्हीच विषय सांगितला तर बरं आहे। बस मोठी बस आहे तिथे, बस स्टँड तुम्ही पत्रकारांनी जर हा मुद्दा घेतला तर मला जरा बरं वाटलं, कारण की काय आहे, आम्ही तो मुद्दा घ्यायला गेले तर बोलणार मग त्यांचं पोट नाहीये का, त्यांना पोट नाहीये का, त्यांना परिवार नाहीये का, असं बोललं जाईल, आमच्यावर टीका होईल। पण तेच आम्हाला तेच सांगायचं आहे, जिकडे ब्रिजच्या खाली हातगाड्या लागतात समोरच सुनील पोलीस स्टेशन आहे। मग पोलीस प्रशासनाला ते दिसत नाहीये का की त्या हातगाड्यांमुळे ट्रॅफिक होते, त्या हातगाड्यांमुळे त्रास होतोय? जेव्हा त्या हातगाड्यांमुळे त्रास होतो तर टार्गेट हातगाड्यांनाच करा, पूर्ण फेरीवाल्यांना करू नका। त्याच्यामध्ये पिसलं कोण जातं? नॉर्मली जो फेरीवाला आहे तो पण 4 रांग असते ते रिक्षाची, हा ते दिसलं जात नाहीये, ती लाईन कुठपर्यंत जाते? सिग्नल पर्यंत जाते, मग ते दिसत नाहीये, ते कोणालाही दिसत नाहीये। पण हे प्रत्येक गोष्टी हातगाडीवाले काटा मारून धंदा करतात आणि हे किरकोळ फेरीवाल्यांची नावं खराब होतात ना। ते तर काटे नाही ना मारत, ते तर बिचारे ज्या भावाने आणतात त्या भावाने 2 रुपये 5-10 रुपये वरखाली करून विकतातच ना। म्हणजे मेन रोडला हातगाड्या लागतात, समोर चौकी आहे, तिकडे जिकडे मोठ्या गाड्या जातात येतात तिकडे तुम्ही ऍक्शन घ्या ना, त्यांना अनलिगल आहेत त्यांना काढा ना। आता तुमची काय मागणी आहे? आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे का आम्ही 4-5 वर्ष झाले आम्ही प्रोसेस करतोय ना, आम्हाला काही रिप्लाय अजून महानगरपालिकेने दिला नाही ना, तर आम्ही ते लोक देणार पण नाही। मी तुम्हाला बोलतोय ते देणार पण नाही, ते फक्त तुम्हाला ना आश्वासन देणार, आश्वासन देणार आहे। आश्वासन नको आम्हाला, आश्वासन नको आहे आम्हाला। आम्ही आता आश्वासन घेणार नाही, आता फायनलाइज करणार, फायनलाइज करणार। आता त्यांनी आता आम्हाला तर बोलवलंय 4 लोकांना, आता त्यांचं काय म्हणणं आहे पण बघूया। जर कधी आम्हाला पसंत पडलं तर ठीक आहे, नाही पसंत पडलं तर आम्ही इथेच बसणार आहे। बस आमचं एकच मान्य, आम्हाला आम्ही घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही। भाई साहब क्या नाम है आपका, क्या कहेंगे? अक्षय साहनी नाम है हमारा। सानी साहब क्या कहेंगे पावती के बारे में, और ये जो लाचार है महानगर पालिका, इनके बारे में क्या कहेंगे? ये तो लाचारी है, गलत कर रहे हैं। मान लीजिए 25-30 साल हो गया वहाँ पे धंधा लगा के, हाँ सही निर्णय इनको देना चाहिए ना। हाँ, और पावती था। कितने सालों से वहाँ पे धंधा कर रहे? 16 साल हो गए। 16 साल हमको 16 साल, बाकी तो समझिए 40 साल वहाँ धंधा लगते। अच्छा, हाँ। और जो बाहर के फेरी वाले आते हैं वो काटा मारते हैं, काटा हाथ गाड़ी वाले मारते हैं, लेकिन बदनाम सब लोग होते हैं, सब लोग होते हैं। हाँ। तो अभी आपकी क्या मांगे रहेंगी? आप मांगे यही है कि भाई काटा वीटा मत मारो, हाथ गाड़ी मत वहाँ पे लगे, ठीक है। और सही निर्णय यही है कि मतलब सही से महानगरपालिका दे लिख के धंधा वहाँ पे जो है पहले से वो धंधा लगाए। कितने दिन से मार्केट बंद है आपकी? आज से ही बंद हुआ। आज से ही बंद हुआ। आज से बंद? आज से। आज से आपने खुद ने बंद किया है कि इन्होंने बंद कराया?
हम लोग लेटर पहले डाले, हाँ। 8 दिन पहले से ही कारण क्या था लेटर लेकर, क्या 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 वही था? महानगर पालिका बोली थी वहाँ से अभी हटाने वाले। हटाने वाले। हाँ, और हाथ गाड़ी लगाते हैं लोग काटा मार के धंधा करते हैं, बाकी लोग परेशान हो जाते हैं। हाथ गाड़ी वालों के ऊपर बदनाम पुलिस के होता ऊपर है। कोई कार्रवाई नहीं, कोई जो कार्रवाई कि नहीं होता। आज हुआ कल फिर वैसी काम करते हैं जो हम लोग। कि जो कि कुछ दिनों पहले एक पत्रकार ने खुद ने वहां से एक सामान लिया था जो हाथ गाड़ी वाले से, उस चीज को लेकर बहुत बड़ा बवाल हुआ था। कहीं ना कहीं एक की वजह से ना कि 100 लोग बदनाम हुए। सब लोग बदनाम होते हैं। तो भाई साहब आप मान लीजिए पहले 30 रुपया पावती लगता था, अभी 90 रुपया। कोई भी अधिकारी का अगर मान लीजिए 60,000 पगार है तो 120 1,20,000 एक ही बार हो जाएगा क्या? होता है क्या ऐसा? नहीं ना। तो हम लोग का डायरेक्टली इतना क्यों बढ़ गया तो सूचना दो हमको। हाँ इतना बढ़ेगा, हम लोग देने के लिए तैयार है। व्यवस्थित हम लोग को कर दीजिए, पावती देने के लिए हम लोग तैयार है। और फिर आप पावती भी देते हैं, फिर नगर पालिका भी आती है, वो भी झेलते हैं। सब सर, ध्यान दीजिए हम लोग कितने साल से आप पावती कटवा रहे हैं सर? कितने सालों से? हमको तो 16 साल हो गया है। 16 साल से रोज की रोज पावती कट। 16 साल पहले कितने की पावती थी? पहले 10 रुपए का था। देखिए कहीं ना कहीं यहाँ के जो लोग बैठे हैं, आज पावती 90 रुपए की हो गई। आज पावती 90 रुपए की हो गई। कहीं ना कहीं 2 रुपए से इनके पास पूरा प्रूफ है। हे बघा 2 रुपये पावती होती तेव्हापासून लोक बसतात। अच्छा, 2 रुपये पावती होती तेव्हापासून लोक बसतात। 2 रुपयानंतर 3 रुपये झाले। हाँ हे बघा हा, 3 रुपये 3 रुपये झाले. झाले. आणि ही पावती तर नगर परिषद होती तेव्हाची पावती आहे. हा. म्हणजे त्याच्या अगोदर पासून लोक बसतात की तेव्हा पावत्याच नव्हत्या. ओके. तेव्हा ते कॅश घ्यायचे तेव्हापासून, म्हणजे पावती न द्यायचे आणि पैसे घ्यायचे. म्हणजे अगोदर पासून बसतात. जेव्हा ब्रिज न होता त्याच्या अगोदर पासून बसतात. मग एवढे वर्ष झाले बसतायत जर ज्या जागेवर, आणि आता महानगरपालिका सांगते की तुमचे फेरीवाले झोन रेडी केले, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बसा. आम्ही एवढे वर्ष झाले ज्या ठिकाणी धंदा केलाय, जिकडे आमची रोजीरोटी, आम्ही ते सोडून दुसऱ्या ठिकाणी कसं जाऊ? आणि तुम्ही बोलला आम्हाला जंगलात जाऊन बसा. आता गिराईक येणार आहे का आमच्याकडे? नाही येणार आहे. आता मनवेलपाड्यात सांगितलं, आता मनवेलपाड्यात गिराईक येणार का? नाही ना. तर कसं आम्ही जाणार? राहिल्याविषयी सेंट्रल पार्क पण सांगितलंय, पण सेंट्रल पार्कला ऑलरेडी सर्वेवाली लोक आहेत. मग ते कुठे बसणार आणि हे कुठे बसणार? देखिए किस तरीके से महानगर पालिका के बाहर जो लोग बैठे हैं और अपना जो मुद्दा रखा है, जो कि महानगर पालिका ने आज हमेशा ही इनको आश्वासन दिया है। कहीं ना कहीं महानगर पालिका कहीं ना कहीं कमजोर नजर आ रही है। और जो उनके जो ठेकेदार हैं, जो कि 30 रुपए की पावती हुआ करती थी वो 60 रुपए की हो गई, जो 60 रुपए की हुआ करती थी वो 90 रुपए की हो गई। नाही तर तेव्हा आलेले सर आलेले, मग हे लोक त्यांना पण बोलले की नाही खालीच सर सर पण येऊन गेले ना माझ्या मते ऐका, आता या पोलीस प्रशासनाचा पण तुम्ही मान ठेवा, कारण ते आपल्याला मदत करतात आहे सकाळपासून. तर तुम्ही आता जाऊन रायटिंग मध्ये देत असेल तर मान्य करा, नाहीतरी या रिटर्न. पण सर ते